महत्त्वाचा तक्ता आहे। हा तक्ता तुम्हाला कोणीही तयार करून देणार नाही, पण मी इथे तयार केलेला आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या फास्ट ट्रॅक नॉलेजसाठी। तर या ठिकाणी आपण बघतोय की पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप करत असताना त्याचे काही नियम होते, त्या नियमाला आपण छोट्या स्वरूपामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर या ठिकाणी बघितलं आपण अकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप काय होणार आहे, आकारांत होणार आहे। नेक्स्ट आहे आकारांत किंवा एकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप याकारांत होणार आहे। नेक्स्ट बघितलं दीर्घ इकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप याकारांत होणार आहे। आणि नेक्स्ट बघितलं ऱ्हस्व उकारांत किंवा दीर्घ उकारांताचं सामान्य रूप काय बनणार आहे, वाकारांत बनणार आहे। नेक्स्ट आहे ओकारांताचं सामान्य रूप ओकारांतच राहतं। नेक्स्ट आहे की ऱ्हस्व इकारांत किंवा ऱ्हस्व उकारांताचं सामान्य रूप दीर्घ इकारांत किंवा दीर्घ उकारांत बनणार आहे। हा नियम कधी लागू होतो, जेव्हा तत्सम शब्द तिथे असतील। तर ही खूप महत्त्वाची ट्रिक आहे जी परीक्षेला वैशिष्ट्यांच्या स्वरूपामध्ये विचारली जाते, वन लायनरमध्ये वैशिष्ट्यांच्या स्वरूपामध्ये। जसं की अकारांत पुल्लिंगी किंवा आकारांत किंवा एकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप काय होते, याकारांत होते, वाकारांत होते का ओकारांत होते, तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। आकारांत किंवा एकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप याकारांत होत असते, अशा पद्धतीनं वन लायनरमध्ये विचारतात। नेक्स्ट जसं की ओकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप काय होतं, याकारांत होतं का आकारांत होतं का ओकारांत होतं, तर लक्षात ठेवायचं ओकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप कधीही ओकारांतच होतं। तर अशा पद्धतीनं हे सामान्य रूपावर आधारित प्रश्न विचारले जातात, जे की आपण आता शॉर्ट फॉर्ममध्ये ट्रिकच्या स्वरूपामध्ये तयार केलेले आहेत। हा चार्ट तुम्हाला खूप महत्त्वाचा उपयोगी ठरणार आहे, त्याच्यामुळे याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा नोट डाऊन करा, हा फार महत्त्वाचा आहे। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट अकॅडमी विथ छंछन। हॅलो फ्रेंड्स, आज आपण उदाहरणापासून आपल्या टॉपिककडे जाऊयात। तर उदाहरण आहे, स्वयंसेवकांनी प्रेक्षकांना आपापल्या जागेवर बसण्यास सांगितले। तर या सर्व शब्दांमध्ये काही ना काहीतरी कनेक्शन आहे आणि हे कनेक्शन कशामुळं आहे, तर या प्रत्ययांमुळं आहे। मग हे जे प्रत्यय आहेत आणि ते प्रत्यय लागण्यापूर्वी त्याचं जे रूप आहे ते कसं बदलतं, तर हे आपण बघूयात। तर बघा स्वयंसेवकांनी, तर या स्वयंसेवकांनीचं जे मूळ रूप आहे ते काय आहे, स्वयंसेवक आहे। पण त्याचा बदल जेव्हा करत असताना काय झालेलं आहे, प्रत्यय लागले, मग या प्रत्ययाला काय म्हणतात, विभक्ती प्रत्यय म्हणतात। आणि विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी जे त्याचं रूप तयार होतं त्याला म्हणायचं सामान्य रूप असं म्हणायचं। नेक्स्ट आहे शब्द आहे, आपापल्या शब्दामध्ये आपली हा मूळ शब्द आहे, तर त्याचं रूप कसं झालेलं आहे, विभक्ती प्रत्यय आपल्याला झालेलं आहे। तर त्याचं मूळ जे सामान्य रूप आहे ते कसं आहे, आपापला आहे। ओके, आय होप तुमच्या लक्षात आलं असेल आता। नेक्स्ट आहे शब्द आहे प्रेक्षकांना, तर प्रेक्षकांना मध्ये मूळ शब्द काय आहे, प्रेक्षक आहे। प्रत्यय कोणता लागला, ना प्रत्यय लागला आणि त्याचं मूळ म्हणजे सामान्य रूप काय झालं, प्रेक्षका असं झालेलं आहे। तर या ठिकाणी नेक्स्ट सांगतं की या शब्दामध्ये सांगितले हा एक शब्द आहे आणि सांगितलेचा मूळ शब्द काय आहे, सांग आहे। या सांगमध्ये सांगचं विभक्ती रूप तयार केलं सांगितले, तर प्रत्यय लागला विभक्ती प्रत्यय लागत असताना जे प्रत्यय लागल्यानंतर त्याचं रूप तयार झालं त्याला काय म्हणायचं, सामान्य रूप असं म्हणायचं। नेक्स्ट आहे जागेवर, आता जागेवर मध्ये त्याचा मूळ शब्द काय आहे, जागा आहे, पण जागा शब्दाचं विभक्ती रूप काय केलं, जागेवर केलं। जेव्हा या जागा शब्दावर विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर त्याचं सामान्य रूप काय बनलं, जागे झालं। ओके, नेक्स्ट आहे बसण्यास, बसण्यासमध्ये मूळ शब्द आहे बस, मग या मूळ शब्दाचं विभक्ती रूप काय केलं, बसण्यास, स प्रत्यय लागला, मग याचं सामान्य रूप काय झालं, बसण्या झालं। तर या ठिकाणी आपल्याला काय कळालं की असे आपण जेव्हा बोलत असतो किंवा बोलत असताना किंवा नाम सर्वनाम या शब्दांना काय करत असतो आपण, शब्द विभक्ती प्रत्यय लागत असतो। या एक
या शब्दांचा एकमेकांशी संबंध जोडण्यासाठी आपण काय करत असतो, विभक्ती प्रत्यय लावत असतो. आणि मग विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी जे मूळ रूपाचं ते काय होत असतं, बदल होत असतो. विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर त्या शब्दामध्ये जो बदल होतो ते बदल काय आहे, सामान्य रूप आहे. तर आपण आज जो टॉपिक बघणार आहोत हाच बघणार आहोत की सामान्य रूप नेमकं काय आहे. तर सामान्य रूप म्हणजे काय की जे आपण विभक्ती प्रत्यय लावत असतो त्या विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी जे त्याचं स्वरूप तयार होतं त्याला म्हणायचं सामान्य रूप. आणि नामाच्या सर्वनामाच्या रूपात हा जो काही बदल होतो त्याला विभक्ती प्रत्यय म्हणत असतात. ओके. आणि विभक्तीची रूपे तयार करण्यासाठी जी प्रत्यय लागून शब्द तयार होतात त्यांना सामान्य रूप असं म्हणतात. आपण ह्या कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. आता या सामान्य रूपामध्ये 3 पार्ट पडतात. एक आहे पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप, एक आहे दुसरा आहे स्त्रीलिंगी नामाचं सामान्य रूप, आणि तिसरं आहे नपुंसकलिंगी नामाचं सामान्य रूप. तर हे 3ही पार्ट आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर करा. आणि हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये एक लाईक करा. ओके. आय होप तुम्हाला हे पॉईंट समजला आहे अशी मी आशा करते. जर समजला असेल, आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या नवीन टॉपिकला सुरुवात करूया. आता आपण बघणार आहोत फक्त पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप कशा पद्धतीनं होतं. पुल्लिंगी नामाच्या सामान्य रूपामध्येही काही कंडिशन्स आहेत ते आता आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. पहिली कंडिशन आहे की अकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप काय होतं, आकारांत होतं. अकारांताचं आकारांत होतं. कसं, फॉर एक्झाम्पल बघा, कृष्ण हा शब्द आहे. कृष्ण शब्दामध्ये हा जो शेवटी काय आहे, अकारांत आहे, शेवटी आहे. आता याचं आपण विभक्ती रूप केलं, कृष्णाला ला प्रत्यय लावला आणि विभक्ती रूप केलं. आता या कृष्णाला विभक्ती रूप तयार केल्यानंतर त्याचं जे मूळ सामान्य रूप आहे ते काय झालेलं आहे, कृष्णा झालेलं आहे. त्याचं सामान्य रूप काय झालं, कृष्णा झालं. ओके. आय होप तुम्हाला समजलं. नेक्स्ट आहे अकारांत शब्द काळा आहे. इथे शेवटी काय आहे, आहे, म्हणजेच अकारांत शब्द आहे. आता या अकारांतचं आपण विभक्ती रूप केलं काळाने. इथं काय लागला, ने प्रत्यय लागला, म्हणजे विभक्ती रूप तयार झालं. त्याचं विभक्ती रूप तयार होण्या अगोदर त्याचं सामान्य रूप काय बनलं, काळा बनलं. मग या ठिकाणी काय येणार आहे, काळा सामान्य रूप येणार आहे. म्हणजे इथे काय झालं, आ प्रत्यय लागला. इथं काय आहे, आ आहे, इथे पण आ आहे. काय झालं, अकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप आकारांत झालं. ओके. हा झाला पहिला नियम. दुसरा सांगतो की आकारांत किंवा एकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप याकारांत होतं. लक्षात ठेवा, नियम जशास तसा वैशिष्ट्यांच्या रूपामध्ये परीक्षेला विचारला जाऊ शकतो. ओके. आकारांत किंवा एकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप काय होतं, याकारांत होतं. उदाहरणार्थ बघा, जसं की फडके, या ठिकाणी काय आहे, ए प्रत्यय ए आहे, एकारांत आहे. तर याचं काय केलं आपण, विभक्ती रूप केलं, फडक्यांचा, चा प्रत्यय लागला. तर याचा विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी त्याचं सामान्य रूप काय झालं, फडक्या झालं. ओके. तर काय हे सामान्य रूप, फडक्या हे सामान्य रूप झालं. ओके. नेक्स्ट आहे कोयता. कोयता या ठिकाणी काय आहे, आ आहे, म्हणजेच आकारांत आहे. म्हणजेच याचं काय होणार, आकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप काय होणार आहे, याकारांत होणार आहे. तर या कोयत्याचं आपण काय केलं, विभक्ती रूप केलं कोयत्याने. ने प्रत्यय लागला, विभक्ती प्रत्यय. आता त्या कोयत्याने विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी त्याचं सामान्य रूप काय बनलं, तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. ओके. उत्तरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तुम्ही आता नक्की त्याचं सामान्य रूप काय आहे ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. तिसरा नियम आहे की इकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप याकारांत होतं. लक्षात ठेवा, इकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप याकारांत होतं. तर यामध्ये शब्द बघा, धोबी आहे, माळी आहे. शब्दाच्या शेवटी काय आहे, ई आहे, मोठी ई आहे, इकारांत आहे. मग याचा दोन्हीचं आपण काय केलं, विभक्ती रूप तयार केलं. धोबीचं धोब्याला, माळीचं माळ्याने. तर या ठिकाणी ला आणि ने हे काय झाले, विभक्ती प्रत्यय झाले.
पण हे विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी त्याचं सामान्य रूप काय झालं, धोब्या. तर या ठिकाणी धोब्या हे काय झालं, सामान्य रूप झालं. माळ्याने मध्ये सामान्य रूप काय झालं, माळ्या. तर या ठिकाणी हे जे सामान्य रूप झाले विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी. आय होप तुम्हाला समजते अशी मी आशा करते. ह्यामध्ये काही डाऊट येत असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओच्या शेवटी या नियमांवर आधारित आपल्याला शॉर्टकटसुद्धा ट्रिकसुद्धा तयार करायचे आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे कितवा, 1 2 3 चौथा नियम आहे उ किंवा उकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप काय होतं, वाकारांत होतं. आय होप तुम्हाला क्लिअर दिसते. उ किंवा उकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप वाकारांत होते. तर यामध्ये जसं फॉर एक्झाम्पल भाऊ, इथं काय आहे, उकारांत आहे. आता याचं आपण विभक्ती रूप तयार केलं, भावाने. ने प्रत्यय लागलेला आहे इथे. तर या ठिकाणी या भावाने विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी त्याचं सामान्य रूप काय बनलं, भावा बनलं. काय बनलं, भावा. हे त्याचं सामान्य रूप बनलं. नेक्स्ट नियम आहे ओकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप ओकारांतच राहतं. लक्षात ठेवा, ओकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप ओकारांतच राहतं. जसं की फोटो आणि रेडिओ हे शब्द आहेत. शब्दाच्या शेवटी काय आहे, ओकारांत आहे, हो की नाही. आता याचं विभक्ती प्रत्यय केला आपण, फोटोचं फोटोला आणि रेडिओचं रेडिओचा, असं त्याचं चा आणि ला प्रत्यय विभक्ती प्रत्यय लावले. आता हे विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी त्याचं सामान्य रूप काय बनलं, फोटोचं फोटोलाच बनलं, फोटोच बनला. ओके. रेडिओचं रेडिओचा रेडिओच बनला. ओके. म्हणजेच ओकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप काय बनतं, ओकारांतच बनतं. ओके. नेक्स्ट नियम आहे ईकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप याकारांत बनतं. तर या ठिकाणी जसं उदाहरण घेतलं आपण शेतकरी, तर शेतकरीचं विभक्ती रूप तयार केलं आपण शेतकऱ्याला. तर या ठिकाणी या विभक्ती रूपाच्या अगोदर काय केलं आपण, ला प्रत्यय लागला विभक्ती प्रत्यय. ते विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी त्याचं सामान्य रूप काय बनलं, शेतकऱ्या बनलं. तर या ठिकाणी शेतकरीचं सामान्य रूप शेतकऱ्या बनलं. म्हणजेच ईकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप काय बनलं, याकारांत बनलं. ओके. नेक्स्ट नियम आहे की तस्तम इकारांत किंवा उकारांत सामान्य रूप दीर्घांतच असतात. तस्तम म्हणजे काय, तर संस्कृतमधून मराठीत जशीच्या तसे आलेले शब्द हे तस्तम आहेत. मग असे तस्तम शब्द आहेत जे की इकारांत आणि उकारांत आहेत, त्यांचं सामान्य रूप होत असताना काय होणार आहे, ते दीर्घांतच राहणार आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल कवी, कवीचं विभक्ती रूप तयार केलं आपण कवीला, तर त्याचं सामान्य रूप काय झालं, कवी झालं. मात्रा कशाची झाली, दीर्घच मात्रा राहिली. नेक्स्ट आहे गुरुचं विभक्ती रूप तयार केलं गुरुचे, तर त्याचं सामान्य रूप काय झालं, गुरु. म्हणजे तस्तम शब्द जो आहे, जो की संस्कृतमधून मराठीत जशीच्या तसा आलेला आहे, तो शब्द जेव्हा आपण इकारांत किंवा उकारांतचा असेल तर तोही काय लिहायचा आहे, दीर्घांतच लिहायचा आहे. तर हे काही नियम होते जे की पुल्लिंगी नामाचं सर्व सामान्य रूप तयार करण्याचे नियम होते. आता यावर आधारित आपण असे काही ट्रिक्स तयार करूयात जे की शॉर्टमध्ये तुम्हाला पटकन लक्षात राहतील. या रूपाने आपण ते तयार करणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. खूप महत्त्वाचा तक्ता आहे हा. तक्ता तुम्हाला कोणीही तयार करून देणार नाही, पण मी इथे तयार केलेला आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या फास्ट ट्रॅक नॉलेजसाठी. तर या ठिकाणी आपण बघतोय की पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप करत असताना त्याचे काही नियम होते, त्या नियमाला आपण छोट्या स्वरूपामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी बघितलं आपण अकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप काय होणार आहे, आकारांत होणार आहे. नेक्स्ट आहे आकारांत किंवा एकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप याकारांत होणार आहे. नेक्स्ट बघितलं दीर्घ इकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप याकारांत होणार आहे. आणि नेक्स्ट बघितलं ऱ्हस्व उकारांत किंवा दीर्घ उकारांतचं सामान्य रूप काय बनणार आहे, वाकारांत बनणार आहे. नेक्स्ट आहे ओकारांतचं सामान्य रूप ओकारांतच राहतं. नेक्स्ट आहे की ऱ्हस्व इकारांत किंवा ऱ्हस्व उकारांतचं सामान्य रूप दीर्घ इकारांत किंवा दीर्घ उकारांत बनणार आहे. हा नियम कधी लागू होतो, जेव्हा तस्तम शब्द तिथे असतील. तर हे जे शॉर्ट फॉर्ममधले जे सामान्य रूप आहेत
पुल्लिंगी नाम आणि पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप या शॉर्ट फॉर्ममध्ये होत असतं. तर ही ट्रिक आहे. तर ही खूप महत्त्वाची ट्रिक आहे जी परीक्षेला वैशिष्ट्यांच्या स्वरूपामध्ये विचारली जाते, वन लायनरमध्ये वैशिष्ट्यांच्या स्वरूपामध्ये. जसं की अकारांत पुल्लिंगी किंवा आकारांत किंवा एकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप काय होते? याकारांत होते, वाकारांत होते का ओकारांत होते? तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आकारांत किंवा एकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप याकारांत होत असते. अशा पद्धतीनं वन लायनरमध्ये विचारतात. नेक्स्ट जसं की ओकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप काय होतं? याकारांत होतं का आकारांत होतं का ओकारांत होतं? तर लक्षात ठेवायचं ओकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप कधीही ओकारांतच होतं. तर अशा पद्धतीनं हे सामान्य रूपावर आधारित प्रश्न विचारले जातात, जे की आपण आता शॉर्ट फॉर्ममध्ये ट्रिकच्या स्वरूपामध्ये तयार केलेले आहेत. हा चार्ट तुम्हाला खूप महत्त्वाचा उपयोगी ठरणार आहे, त्याच्यामुळे याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा नोट डाऊन करा. हा फार महत्त्वाचा आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट अकॅडमी विथ चंचल.